जय शिवराय मित्रांनो, सध्या बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे. कारण अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि निधन झाल्याच्या नंतर तिथं निवडणूक घेणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळं ती आता पोटनिवडणूक लागली आणि सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे ही पोटनिवडणूक आता होत आहे आणि त्यासाठी त्यांनी आज अर्जसुद्धा भरलेला आहे. आणि सरकारचे सुद्धा प्रयत्न होते की ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. मात्र त्यामध्ये लक्ष्मण हाके बऱ्याच दिवसापासून ही पोटनिवडणूक लढवणार यावर ठाम होते. बारामतीमधले प्रश्न, बारामतीचा विकास झाला नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि ही निवडणूक लढणार अशी त्यांनी ठाम भूमिका घेतलेली होती. मात्र शेवटी आज त्यांनी माघार घेतलेली आहे. पण ही माघार खरंच कशामुळं घेतली हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण ते बऱ्याच दिवसापासून लढवण्यावर ठाम होते आणि अचानक माघार कशी घेतली. आता बऱ्याच जणांना वाटू शकतं की सरकार हे बिनविरोध निवडणूक करण्याच्या मागं होतं. मग त्यामुळे त्यांनी जसं सांगितलं आहे की मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला, मला उपमुख्यमंत्र्यांचा फोन आला, नंतर सुनेत्राताईंनी मला विनंती केली आणि त्यामुळं मी माघार घेतली. कारण त्या महिला आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा मी मान राखला आणि हे अपघात झाल्यामुळे अजितदादांचा ही पोटनिवडणूक होते अशी कारणं सांगितली. पण त्याचं खरं कारण काय आहे तसं पाहिलं तर लक्ष्मण हाके यांचं काम तुम्ही बघितलेलं असेल की जिथं कुठं मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन होईल तिथं जाऊन आंदोलन करायचं. ज्यावेळेस मनोजदादा जरांगे पाटील काही बोलतील त्यावेळेसच त्यांनी बोलायचं. आत्तापर्यंतच्या तशाच भूमिका आहेत. आत्ताचं ताथं तुम्ही अंजनगावचं उदाहरण बघितलं असेल. त्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद झाला. तिथं हे लक्ष्मण हाके जाऊन गेल्याच्या नंतर काय काय बोलले, काय काय नाही बोलले, त्यानं कशी तिथं वाद भडकवण्याची वक्तव्यसुद्धा केली हे आपण सगळ्यांनी बघितलं. आणि त्याच वेळेस मनोजदादा जरांगे यांनी सुद्धा हे आवाहन केलं होतं की तिथले मराठा बांधव असतील किंवा धनगर बांधव असतील या सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्या. कारण हा वाद कोणीतरी पेटवतं आहे. धनगर आणि मराठामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला सामंजस्यानं मिटवायच्यात, कोणत्याही प्रकारचा वाद करायचा नाही, ही भूमिका मनोजदादा जरांगे पाटील यांनी घेतली होती. मात्र लक्ष्मण हाके हे कुठंही कधीही कोणतंही गोष्ट असली तर तिथं त्यांचं भडकाऊपणे बोलणं हे सगळे आक्रमकच गोष्टी असतात. आता आजही ज्या वेळेस त्यांनी जाहीर केलं की मी निवडणूक लढवणार नाही, त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले, त्यावेळेससुद्धा बघा ते कसे चिडलेत. लोकशाही सिस्टीम पत्रकारांनी समजून घेतली पाहिजे. एखादी मूव केली म्हणजे आरोपी ठरले असं कोणी सांगितलं लोकशाहीमध्ये? बारामतीचा प्रश्न एक प्रश्न एक शेवट बोलू. बारामतीचा प्रश्न एक प्रश्न एक शेवट बोलू. बारामतीचा प्रश्न एक प्रश्न एक शेवट बोलू. एक प्रश्न शेवटचा की तुम्ही बारामतीचा विकास झाला नाही हे मुद्दे मांडले, लोक तुमच्या पाठीमागे आता लोकांना विश्वास होता, तुम्ही अशी अपेक्षा होती, अचानक युटर्न का? बघितलं, पत्रकारांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर कसा त्यांचा आक्रमकपणा, मी आक्रमक बोलू का, मी आक्रमक होऊ का, म्हणजे त्यांना फक्त प्रसिद्धी झोतातच राहायचं आहे का काय, असं त्यांच्या या बोलण्याहून वाटत आहे. पण महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या मित्रांनो की त्यांनी ही जी माघार घेतली त्यांना अगोदर वाटले असेल की इथं धनगर बांधव मतदार आहेत, मग हे माझ्या पाठीमागं उभं राहतील. पण आता सगळ्यांच्या हे लक्षात आलं आहे की लक्ष्मण हाके साहेबांचा नेमका हे लढण्यामागं किंवा अशा गोष्टी करण्यामागं काय उद्देश असतो त्यांना वाटलं असेल. मात्र आजकाल तुम्ही कुठंही जा, कोणत्याही ग्रामीण भागात जा, जातीवाद हा विषय नाही राहिलेला. प्रत्येकाच्या लक्षात आलं आहे की हे लोक राजकारणामध्ये जात कसा वापरतात, जातीचा कसा उपयोग घेतला जातो. त्यामुळं कोणीही जातीपातीवर राजकारण करत नाही. तिथला तो स्थानिकचा जो काही प्रश्न असतो तिथले स्थानिकचे नेते जसे सोडवतात त्याप्रमाणे लोक त्या नेत्याच्या पाठीमागं राहत असतात. मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पातीचा आहे हे बघितल्याच जात नाही. आपल्या ज्या काही समस्या सोडवल्या जातात त्याप्रमाणे लोक त्या पाठीमागं राहत असतात. आणि लक्ष्मण हाकेंना सुद्धा तसं वाटलं असेल की आता बारामती मतदारसंघामध्ये धनगर समाज बहुसंख्य आहे, म्हणजे आपण इथं जर उभे राहिलो तर आपण निवडून येऊ. पण मात्र त्यांच्या हेही लक्षात आलं की त्यांची जी पार्श्वभूमी आहे, आत्तापर्यंतच्या त्यांनी ज्या निवडणुका लढवलेल्या आहेत, आता माढा लोकसभा लढवली तिथं काय 5,000 मतदान पडले. पुन्हा एक कोणती तरी विधानसभा लढवली होती तिथं काय 278 का 74 मतं पडली होते, हे त्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे इथंही त्यांनी फक्त प्रकाश झोतात राहण्याचं, मी या नेत्याचं ऐकलं त्या नेत्याचं ऐकलं हेच दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते कधी निवडणूक लढणारही नव्हते आणि लढलेही नसते. कारण त्यांना माहिती की आपल्याला लोक किती मानतात हे ज्याच्या त्याच्या लक्षात येत असतं.
त्यामुळं त्या गोष्टी त्या स्वतःला कधीही लक्षात येत्यात, कळात्यात आणि त्यामुळे ही घेतलेली त्यांनी माघार आहे. ती काही नुसती अशी कोणत्या सहानुभूतीमुळं याच्यामुळं घेतलेली नाही, कारण त्यांना खरंच सहानुभूती असती तर ते याच अगोदर निवडणूक लढण्यावर ठाम नसते. कारण सहानुभूती आज नाही, ज्यावेळेस अजितदादांचं अपघाती निधन झालं तेव्हापासूनच सुनेत्राताईंना किंवा त्या पवार कुटुंबाला सहानुभूती निर्माण झाली. मग तशी यांना त्यावेळेस सहानुभूती का निर्माण झाली नाही, अचानक आत्ताच कशी सहानुभूती झाली? मात्र आता हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.